रत्नागिरीमध्ये सुद्धा बॅनर वॉर रंगल्याचं पाहायला मिळतंय। उदय सामंत यांच्या पाली गावामध्ये भाजपचे बॅनर लागलेले पाहायला मिळाले आणि बाप बाप होता है, झुंड में तो कुत्ते आते हैं, शेर अकेला आता है, अशा आशयाचे बॅनर्स लागलेले पाहायला मिळतात। कणकवलीमधल्या बॅनरचे पडसाद रत्नागिरीमध्ये सुद्धा उमटल्याचं दिसतंय। कोकणमध्ये महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष कुठेतरी वाढलेला दिसतोय। ही दोन दृश्य पाहतोय आपण स्क्रीनवर। सिंधुदुर्गमध्ये सामंत समर्थकांचे बॅनर्स आणि दुसरीकडे रत्नागिरीमध्ये राणे समर्थकांचे बॅनर्स पाहायला मिळतात। तर सिंधुदुर्गमध्ये लागलेल्या बॅनर्स नंतर रत्नागिरीमध्ये सुद्धा समर्थकांचे बॅनर लागलेले आहेत आणि उदय सामंत यांच्या पाली गावामध्ये हे भाजपचे बॅनर लागलेले आपण पाहतोय। त्यामुळे सिंधुदुर्गानंतर आता रत्नागिरीमध्ये सुद्धा बॅनर वॉर रंगल्याचं दिसतंय आणि ही कशा आशयाचे बॅनर लागलेले आहेत आपण स्क्रीनवर पाहतोय। आणि या लागलेल्या बॅनर्सवर उदय सामंत यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। काय म्हणालेत पाहूया। मला आताच विमानामध्ये कळलं की अशा पद्धतीचे बॅनर लागलेले आहेत। हे खरं तर अतिउत्साही कार्यकर्त्यांचे बॅनर असतात। या मताशी मी देखील सहमत नाही, माझे मोठे देखील बंधू सहमत नाहीत। अशा पद्धतीचे बॅनर लावून महायुतीमध्येच तेढ निर्माण करण्याचा कोण जर प्रयत्न करत असेल तर त्याची दखल देखील मी स्वतः मंत्री या नात्याने घेतलेली आहे। माननीय नारायणराव राणे हे खासदार म्हणून आता निवडून आलेले आहेत। तर आपण पाहतोय मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिलेली आहे। उदय सामंत यांच्या पाली गावामध्ये भाजपचे बॅनर लागले आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊ तुमचे प्रतिनिधी राजन चव्हाण आपल्या सोबत आहेत। राजन, कुठेतरी चर्चा रंगतायत की अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहेत, मात्र उदय सामंत यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे की कार्यकर्त्यांनी हे बॅनर्स लावलेले आहेत। राजन, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? नक्कीच या ठिकाणी आपण पाहायला गेलो तर कणकवलीमधील बॅनर वॉर नंतर आता रत्नागिरीमध्ये उदय सामंत यांच्या घराच्या जवळपास या ठिकाणी बॅनर हा लागलेला आहे। कोकणामध्ये आता राणे आणि सामंत यांच्यामध्ये राजकीय कलगीतुरा रंगताना दिसतोय। बाप बाप होता है या ठिकाणी या आशयाचे या ठिकाणी बॅनर या ठिकाणी उदय सामंत यांच्या निवासस्थानी पाली या गावामध्ये लागताना आपल्याला दिसत आहेत। नक्कीच, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी राजन।